मंगेश शेठ नमस्कार. नमस्कार गोपाळ शेठ. काय डाउनलोडिंग? काय डाउनलोडिंग नाही, गाव मध्ये एक नवीन दुकान टाकायचंय मला. दुकान एकच नंबर की. तू माझ्याकडे दाढी फुकट, कटिंग फुकट आणि मी तुझ्या दुकानातला माल फुकट. कसलं दुकान टाकायचंय पण? लेडीज टेलर. बायकांचं लेडीज टेलर? हा. मग नको बाबा, ते जम्पर आणि परकर मला नको. तुझ्या दुकानातला माल. बरं ती सोड. गावात आहे का कुठं भाड्याने एखादं दुकान, गाळा काहीतरी? हाय की, ही बाजूचाच दत्तू शेठचा आहे इथं. हा. मग फोन नंबर काय? हा हाय, लावतो. हा. हॅलो, हा दत्तू शेठ, मंगे बोलतोय. अहो ते आपला गाळा भाड्याने द्यायचा होता ना. बरोबर बरोबर. मग चांगल्या कामाला उशीर कशाला. हा या या, चाव्या घेऊन या. काय म्हणतात? यायला लागले. चल तोर कटिंग मारू. पण इथं गिरेक बिरेक आल्यावर बघल की त्याचं ते करेल. गिरायकाचं कुठवर टेन्शन घेऊ रे मी. चल. सुनिए, अरे सुनिए. बोलो क्या काम? गोपाल तुम्हारे इधर ही काम करता है ना? हाँ, 2 दिन से काम पे आया नहीं. अब फोन कर रहे, फोन लग नहीं रहा. घर पे भी नहीं है. तुमका कुछ बोल के गया कि किधर गया है? तुम का इतना बेचैन हो रही है? उसका कुछ लागत हो का? उसकी माँ लागत है. अरे तुमका कोई तकलीफ है का? तुम खाली हमका ये बताओ कि गोपाल कौन गांव से है. अरे छोड़ो भाई. बताओ चुपचाप, गोपाल कौनो गांव से है? अरे छोड़ो, दर्द हो रहा भाई. बताओ, बोल रहे हैं ना? अरे छोड़ो, बताता हूँ ना. बताओ बताओ. महाराष्ट्र में सतारा जिला है वो गांव. याद करो चच्चा, बोलो. अरे रुको तो. करेला करेला करेली. हाँ याद आया, कुरुली. कुरोली. गोपाल को कुरोली से यहाँ खींच के ना लाए ना चच्चा, हमारा नाम भी गंगा नहीं, याद रखना. और सुनो, पुलिसिया वाले के साथ में लेके जाना. आजकल कौन वो भरोसा नहीं है. लक्ष. ए लक्ष नाही, लक्की. लक्की म्हणायचं मला. हा तेच ते. कोण आलंय बघितलं का? गोपाळ. अप्पांचं गोपाळ. गोपाळ नाही, देव माणूस. चल, देव माणसासाठी स्पेशल कडे चहा दे पटकन. अरे बनवता ना, एकच मिनिट फक्त. ये लक्ष, नीट बनव की चहा. काय दुधाचा अभिषेक घालतो काय? ए मंग्यार, स्टाईल आहे आपली ती. तुझी स्टाईल आहे का ना, ती उकळून बुडून मारून टाका. नाहीतर तुझ्या स्टाईलला असं बुडून मी मारेन ना, मारून तया तया नाचील. चहा दे चल. लगेच लगेच बनव, लगेच बनव. हे बघा, एक नंबर इलास्टिक आहे आणि याचं कापड बी मऊ आहे. उन्हाळ्यात अजिबात त्रास होणार नाही आणि पावसाळ्यात लगेच सुकतात. काय ग, तुला काय माहित? तू वापरली आहे का? पुन्हा बोल, पुन्हा बोल. असा हाणीन ना तुला, अंडरपॅन्ट घालायच्या लायकीचा राहणार नाहीस. बोंगळावून फिरशील. पप्पा, माझ्यावर लाईन मारायला आली होती ना ती, त्यांना पळवून लावलं. कुठं गेली? हे तुझ्या लायकीची तर आहेत काय? हे बघ, तुझ्यासाठी मी श्रीमंत पोरगा बघणार आहे, जो मला लय हुंडा देईल. तुझ्यामुळं मला लॉटरी लागली पाहिजे काय? अधुरी,
माधुरी, हे माधुरी. आमच्या दुकानात चल की. त्या समोर अंडरगार्मेंटचं दुकान दिसतंय ना, ते आमचं आहे. चल. गोपाळ, अरे हिच्यासाठी लय स्थळ आली होती हा, आणि हिच्या माग पोरं बी एवढी लागली होती का नाही, पण हिनं कुणाला सुद्धा माऊ दिला नाही. जेन नाही एवढे वर्ष तुझ्यासाठीच थांबले माहितीये का. दत्तू शेट आले बघ. या तुम्हाला गाळा दाखवतो. हे बघा असा आहे गाळा. ती आतली खोल मी जरा बघून आलो. आवडले मला. हे ठेवा ऍडव्हान्स. डिपॉझिट आणि भाड्याचं आपण नंतर बोलू. होय होय, चावी तुमच्याकडेच ठेवा आणि भाडं मात्र 1 तारखेलाच द्यायचा. होय येतो. ह्या गोपाळ, तू कसं दुकान चालू करतोय? किराणा मालाचं? मग बेकरीचं? नाही, मग कशाचं? बायकांचं लेडीज टेलरचं दुकान काढणार आहे. काय? तू बायकांची ब्लाऊज शिवणार होय? नाही नाही, तू इथं टेलरचं दुकान सुरू करणार म्हणजे इथं बायका येणार? नाही नाही नाही, तू 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 हे अजिबात करायचं नाही. तू दुसरं काय पण काम कर, हे नाही करायचं. माधुरी, मला दुसरी कामं येत नाही. ती हेच जमतं, हेच करावं लागेल मला. तू बाजूला हो बरं. मग हे बघ, आपण इथं असं काउंटर करू. हा हा, कलरचं काहीतरी बघितलं पाहिजे आपल्याला. हा. हो, ती जागा दिसते का नाही, तिथं आतमध्ये चेंजिंग रूम करू. कपडे बिपडे ठेवायला जागा होईल तिकडं. फर्निचरचं सगळ्यात महत्वाचं शिलाई मशीनचं बघितलं पाहिजे. कोण शिलाई मशीन मला ओळखीचं आहे का? अरे हाय की, मशीन मिळालीच म्हणून सांगतो. थँक्यू बरं का. ओ तिथं जाईल काका, वाड्यावर पोलीस आलेत, लवकर चला. जावं घेऊन मुडद्याला आणि टाका जेल मध्ये. सोडूच नका त्याला. उगाच काय संबंध नाही, काय नाही, कुठला कोण. आणि आमच्या घरच्या येड्यांनी त्याला जवळ केलाय. अहो आत्या, काय बी काय बोलताय? पोलीस आले ते घरी. मला खरं बोलायला कशाची लाज आली ग? मी कुणाचं खात नाही, कुणाला भेट नाही. ओ साहेब, ते गेल्या पाडव्याला ना डोक्यावर पडले होते, नका लक्ष देऊ. ए रंजे, मला आहे ना दिसत नसलं ना तर ऐकायला चांगलं येतं. काय बी चाड्या सांगू नको. कुमार राऊत, तुम्ही इकडे काय झालं? हा, नमस्कार साहेब. काय झालं? मला शोधताय? हो, वाईट चौकशी करायची होती. कशाबद्दल? ते काल गावात घर जाळाल ना, त्यात पैसा आणि दागिने गायब झाले, तर त्याची चौकशी करायची होती. तुम्ही आग लागल्यावरती पोरांना वाचवायसाठी घरात शिरला होता ना, तर ते तुम्ही बघितले का पैसे? ह्याच मुडद्याने घेतला असत्याल. जो इजार शिवतो ना तोच भोक पाडतो. अहो ह्यो काय त्या पोरांना वाचवायला नसेल गेला, पैसे दागिनच आणायला गेला असेल. आणि हा रातच्याला आला ना घरात, तेव्हा काहीतरी घेऊन आला. मला सोन्याचा वास आला होता. त्या मुडद्याने त्या म्हातारीचं सोनं पैसे चोरला असत्या.
आत्या माझ्या लेकरावर काही बी आरोप करू नका. माझा गोपाळ तसा नाही. तर चेहरा भोळा आणि भानगडी सोळा. ओ पोलीसवालं, तुम्ही ह्याच्या खोलीची झडती घ्या. बघा कसं ह्याचं पितळ उघडं पडतंय. आणि काय घावलं नाही ना तर मी माझ्या भनीकडे सरूकडे कायमची निघून जाईल. आता आमची आजी एवढी म्हणते तर घ्या झडती. कुठे आहे तुमची खोली? मी दाखवतो, चला. ए सुद्या, अरे काय काय चाललंय तुझं? हे बघा आई, पोलिसांना त्यांचं काम करू देत. उगाच आपण त्यांच्या कामात आडकाठी कशाला करायची? हा, त्यांना नसलच काय केलं तर काय नाही सापडणार, नाही का? चला मी दाखवतो. हं? अरे गोपाळ, अरे ही काय डाउनलोडिंग आहे? सांगतो तुला, सगळं सांगतो. काम कर. ही त्याची खोली, घ्या झडती. हा कपडा कसला? हे मला नाही माहिती, आईला विचारायला लागेल. साहेब, एकदा खाटाखाली बघा. अरे काय पाप करायला निघालाय तुम्ही? कुणावर राग घेताय तुम्ही? कळतंय का? अरे देव माणूस आहे त्यो. त्याच्यावर घाणा डाळ घ्यायला तुम्हाला वाईच पण लाज नाही वाटली? ह्याच्यामुळं माझी नात वाचली. अहो, आगीत उडी घेतली ह्यानं, स्वतःच्या जीवाची पर्वा देखील केली नाही. आणि ह्यो पैसन दागिनं चोरूच शकत नाही. नाहीतर काय, आम्हाला ते मिळालं असतं, आम्ही सगळं याला दिलं असतं. चला निघा, आमची याच्याबद्दल काय बी तक्रार नाही. हो, गावाची सुद्धा काय तक्रार नाही. चला निघा बाहेर, निघा. आता तुमचीच काय तक्रार नाही तर आम्ही तरी कशाला या भानगडीत पडू? राऊत, चला. दादा, तू उगाच माझ्यावर संशय घेतला बघ.
आजी तुम्ही कशाला पोलिसांना अडवलं? त्यांना त्यांचं काम करू द्यायचं की. खरंच आम्ही पोलिसात तक्रार करायला नको होती. आज आमच्यामुळे तुला एवढा त्रास झाला. माफ कर पोरा. आजी तुम्ही सारखं सारखं पाया पडू नका बरं. अहो मी तुमच्यापेक्षा लहान आहे. मला तुमचं पोरगा समजा. मला तुम्ही गावचाच पोरगा समजा बरं का सरपंच साहेब. तुम्हाला काय बी मदत लागू द्या बिंदास मला सांगा. मी आहे, मी करेन. हो तुम्ही आमच्यासाठी खरंच खरंच देव माणूस आहे आणि ह्याची सारखी प्रचिती येते आम्हाला. चला निघू. होय चला आजी चल. लई उपकार झालं बघा तुमचं. फुला अगदी खरंच तुझ्या पोटी देव माणूस जन्माला आलाय. नजर काढ त्याची. खेटरानं त्यांच्याकडे नका लक्ष देऊ. गेल्या पाडव्याला त्या डोक्यावर पडलाय ना त्यामुळे सगळं. या तुम्ही. आत्या तुला मगाशी काय सांगितलं होतं ग? अगं मला दिसत नसलं ना तर ऐकायला चांगलं येतं. उगाच काय बी सांगू नकोस. याचं काहीतरी केलं पाहिजे. कोणाला सापडणार नाही अशा ठिकाणी लपवलं पाहिजे. पुरीला का बाद झालं रडणं. त्या मुडद्यासाठी एवढं डोळ्यातनं पाणी गाळायची काय गरज नाही. नाहीतर काय ती म्हातारी मध्ये आली. सुद्या तुला काय गरज होती रे त्यांना आजपर्यंत घेऊन जायची? हाय का आता आजी एवढं म्हणत होती म्हटलं तिचा संशय दूर होईल ना. संशय नाही खात्री मला तो चोर आहे. आत्या राहू द्या तुम्ही राहू द्या. तुम्ही म्हणला होता काही गावलं नाही तर सर्व आत्यांकडे निघून जाल म्हणून. तर तिची मोठी जागीरदारी नाही का? माझं घर आहे इथं. मी हे घर सोडून कुठे बी जाणार नाही. त्यालाच घरातनं बाहेर काढीन. सुदे पोलीस का आली होती रे? आप्पा त्यांना संशय होता. ते चेअरमनच्या घरी आग लागली नाही का त्यात ती गायब झालेले पैसे आणि दागिने होते का नाही ते गोपाळने घेतलेत. कोण सुकाळीचा संशय घेत होता? आणि त्याला जर एवढंच वाटलं होतं तर त्याने का नाही आगीत उडी मारली? काय नाव काय त्याचं? त्याचं घरदार जाळून टाकतो. अरे हिम्मतरावचं खानदार म्हणजे काय चोर वाटलं काय त्याला? हे गावातल्या कुठेतरी उठवलं दुसरं काय? खेकड्याच्या चालीची संधी. कोणाचं बरं झालेलं बघवत नाही ना. ए गोपाळला सांगा गावातल्या लोकांपासून व्हायचं लांबच राहा म्हणावं. आणि काय रे सुद्या पोलीस आले होते मग तू का नाही अडवलं त्यांना? मी अब अडवायचं तर लांबच पुढे होऊन खोली धावत होता यो. नाही आप्पा अहो ते त्यांची ड्युटी करत होते ना. हा आणि तसं पण मी नाही मानत त्याला भाऊ. माझा नाही त्याच्यावर विश्वास. ए तू जर का त्याला भाऊ मानलं नाही तर तू माझा पोरगा नाही. तर करोडची इस्टेट नाही का तुझी? मोठा जागीरदार असल्यागत. अरे इस्टेट वाढवायची सोडून बाप जाद्यांची इस्टेट बायकांवर घालवीत बसलास आणि लागलाय मला सांगायला मला नाही आपण मी कशाला घाबरू. अशी गत आहे तुझी चिवळ्या. ए म्हातारे अगं आता मला नातू झाला काय ते उठून सुटून चावल्या काय चिवळ्या चिवळ्या चिवळ्या. कसं वाटतं चार चौकात ऐकायला? अरे चिवळ्या जर नाव ठेवलं नसतं ना तुझं तर तो येऊन रेडिओ बसून तुला कवाच नेला असता. बर बोल बोल मला बोल पण गोपाळला बोलेल मला चालणार नाही. हा
मी बोलणार. अरे रातच्याला बाहेर गेला होता त्यो. अरे मी कालवा केला तेव्हा बाहेरनच आला होता त्यो. एवढ्या रातचं काय काम होतं रे त्याचं बाहेर? अरे रातचं चोर फिरत्यात, चांगली माणसं नाहीत. म्हातारे तुला दिसत असतं ना तर तुझा विश्वास बसला असता. तुझं डोसकं फिरलंय ना, माझा नाही तुझ्यावर विश्वास. कातळवडीतले पैसे शोधायच्या आधीच या म्हातारीला एखादी गोळी द्यावी लागेल. सरूच्या वेळी जी चूक केली ती नरूच्या बाबतीत करून चालणार नाही. एक गोळी कायमचा आराम. ए आप्पांचा गोपाळ, अरे हळू झाड की सगळी धूळ उडते आमच्या चात. सॉरी सॉरी. ए यार लक्की, त्याच्या पायाची धूळ चाटली पाहिजेस तू. मी एवढा चांगला माणूस आहे देव. नाहीतर काय, देव माणूस आहे देव. हा ए आलं की जाऊ दे की, अशी पण तुझ्या काय कंटा जाऊ नसती. असं का? हा आधीची उधार दे माझी, मग बोल. पहिले कस तोंड ठरवते. उधार देत नाही काय नाही. तुझे दादा आले. लिहून ठेव, लिहून ठेव. तू कशाला झाडतोयस? मी आहे ना, मी झाड. गोपाळ, इतके दिवस कुठं होतास रे तू? कुणा संग होतास? आणि तुला माझी आठवण नाही आली? तिकडे लगीन बिगीन नाही ना केलंस? तिकडे तुझी कोण गर्लफ्रेंड तर नाही ना? अरे गंगा, हमको पहले ही बता दिए होते, हम खुद ही लेने आ जाते तुमको. नहीं नहीं. कोई बात नहीं, चला चाय पीते हैं. नहीं नहीं, पहले काम की बात करते हैं ना. हमरा एक को काम कर दो ना. ये एक नंबर है, हमें ढूंढ के दो ना कि ये आदमी कहाँ पे होगा. हमको इसका लोकेशन चाहिए. कौन फंसाएगा तुमको? हमको बस नाम बता दो, मार के उसकी हड्डी पसली एक कर देंगे. नहीं, ऐसा कुछ नहीं है. हमारा दोस्त है, लापता है. मतलब हमरे अलावा भी तुम्हारा और दोस्त है? अच्छा दोस्त है. प्लीज हमारा एक को काम कर दो ना. अरे इतना आसान नहीं है, हमको हमारे सीनियर ऑफिसर से परमिशन लेना पड़ेगा इसके लिए. तो लो ना. देखो बड़ी उम्मीद से आए तुम्हारे पास, हमरे लिए इतना भी नहीं करोगे का? अरे तुम्हारे लिए तो जान हाजिर है. कल तक इन्फॉर्मेशन निकाल के देते हैं सारा. वाह, तो फिर हम कल ही मिलते हैं. हाँ अब चाय पीने चले? नहीं नहीं, तुम हमारा काम बढ़िया से कर दो. चाय तो हम कल ही पीते हैं. बाय बाय. नाही मग ठीक आहे. माझी तर नव्हती, पण गोपाळ त्याची वाराणसीत कुणी गर्लफ्रेंड नसेल ना.